नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITSC इयत्ता दुसरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 21 जानेवारी 2024 या दिवशी झालेला पेपर त्याची उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असा पेपर क्रमांक 2 हे सोडवून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मग इथे पहिला प्रश्न, पहिला भाग इंग्रजीचा आहे आपल्याला इथे पेपर 2 मध्ये। खालीलपैकी क्रमाने मांडलेली अक्षरे कोणती? मग बघा इथे PQRS ही अक्षरे क्रमाने आहेत का? तर हो, PQRS हे क्रमाने मांडलेली अक्षरे आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पण बघा इथे ABCC च्या नंतर इथे D पाहिजे होता, इथे E दिले म्हणून हे चुकीचं आहे। LMN पाहिजे होता, मग इथे हे O दिले म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे। X च्या नंतर Y असतो, मग इथे Z दिले म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणून इथे योग्य क्रम कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1। दुसरा प्रश्न बघूया। खालीलपैकी योग्य जोडी ओळखा। बघा इथे कॅपिटल A आणि इथे स्मॉल B आहे, कॅपिटल B आहे, इथे D आहे, EFG आहे, मग इथे योग्य जोडी कोणती आहे? कॅपिटल E आणि स्मॉल E, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, T या अक्षराने सुरू न होणारा शब्द कोणता? मग इथे टायगर Tच आहे, ट्री Tच आहे, कॅट इथे C आहे, टेबल T आहे, मग न होणारा विचारले मग कोणतं? ऑप्शन नंबर 3। फॅन या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता? आपल्याला म्हणते यमक म्हणजेच रायमिंग वर्ड्स की नाही आपण ज्याला म्हणतो, ज्याचा उच्चार सेम आहेत आणि शेवटचे 2 लेटर सेम असतात। मग FAN फॅन, मग इथे बघा COW काऊ, फॅन काऊ येते का नाही? सन येते का तर नाही, इथे AN आहे आणि इथे UN आहे, त्याच्यामुळे हे येत नाही। MEN मेन आहे, इथे EN आहे आणि इथे AN आहे, मग नाही येते। मग इथे बघा MAN मॅन, फॅन मॅन, AN सेम आहे, फॅन मॅन हा रायमिंग वर्ड्स आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पाचवा प्रश्न, काकांना इंग्रजीत काय म्हणतात? मग आता काकांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो तर अंकल म्हणतो। अंकल म्हणजे काय? काका। बघा इथे कझन म्हणजे चुलत भावंड, आंट म्हणजे काकी, अंकल म्हणजे काका आणि सन म्हणजे मुलगा। मग इथे आपल्याला काकांना विचारलं, मग काकांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? अंकल। पुढचा प्रश्न, आपण शरीराच्या कोणत्या अवयवाला घड्याळ बांधतो? मग बघा नेक, नेक म्हणजे मान, मानेत आपण घड्याळ बांधतो का नाही? मानेमध्ये आपण काय घालतो? नेकलेस घालतो। इयर, इयर म्हणजे कान, WRIST रिस्ट, रिस्ट म्हणजे मनगट, मग आपण घड्याळ कुठे बांधतो तर मनगटावर बांधतो की नाही? मग रिस्ट म्हणजे काय? मनगट, पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। एल्बो म्हणजे कोपर। पुढचा प्रश्न बघा, बांगड्यांचा आकार कसा असतो? सर्कल, बघा सर्कल म्हणजे गोल, मग बांगडी गोलच असते, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आणि स्टार म्हणजे हा सात, स्टार म्हणजे चांदणे आणि स्क्वेअर म्हणजे चौकोन किंवा चौरस, ठीक आहे। मिल्क कोणत्या रंगाचे असते? मग बघा इथे RED रेड आहे। आता मुद्दा मी प्रत्येक पर्याय घेते की जेणेकरून स्पष्टीकरणासहितच आपली प्रश्नपत्रिका सोडवून होईल। RED रेड, रेड म्हणजे लाल, मग लाल काय असतो तर रेड रोज असतो किंवा रेड टोमॅटो असतो, रेड ॲपल असतं। व्हाईट, WHIT व्हाईट म्हणजे पांढरा, मग मिल्क कसं असतं तर पांढरं असतं म्हणजेच व्हाईट, ऑप्शन नंबर 2। BLACK ब्लॅक, ब्लॅक काय असतो? क्रो असतो। पिंक, PINK पिंक, पिंक रोज असतं किंवा आपले लिपसुद्धा पिंक असतात, ठीक आहे। आता पुढचा प्रश्न बघा, THURSDAY थर्सडे नंतर कोणता वार येतो? मग थर्सडे, थर्सडेच्या नंतर फ्रायडे, फ्रायडे, ऑप्शन नंबर 3। पुढचा प्रश्न, सुरुवातीला C हे अक्षर असलेला शब्द कोणता? बघा इथे PENCIL पेन्सिल, PENCIL पेन्सिल, इथे P आहे सुरुवातीला म्हणजे प। BLACK ब्लॅक, इथे B आहे। CLEVER क्लेवर, क्लेवर म्हणजे हुशार, इथे C आहे आणि VOICE वॉइस, वॉइस म्हणजे आवाज, मग आपल्याला C विचारलं होतं, मग C कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये। पुढचा प्रश्न बघूया, सोबतचे चित्र कशाचे आहे? मग आता मेरीगोल्ड हे कशाचं? गुलाबाचं चित्र आहे, हो की नाही? मग मेरीगोल्ड म्हणजे काय? झेंडू, लोटस म्हणजे कमळ आणि रोज म्हणजे गुलाब आणि मोगरा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोगरा, मग हे कशाचं चित्र आहे तर रोज आहे, हे गुलाबाचं चित्र आहे, म्हणून मग ऑप्शन नंबर 3 हे आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे। पुढचा प्रश्न, शेजारील बाण कोणती दिशा दर्शवितो? मग बघा आपल्यामध्ये राईट,
ही उजवीकडे, आपला जो उजवा हात तो पुस्तकाचा सुद्धा काय असतो, उजवी बाजू असते, मग हे राईट साईड आहे, म्हणून मग आपलं आन्सर आहे राईट. लेफ्ट म्हणजे इकडे या पद्धतीनं असं. अप म्हणजे हा बाण असा पाहिजे होता वर, आणि डाऊन म्हणजे हे असं खाली. आकाशाचा रंग कोणता असतो, मग आपल्याला माहिती आहे आकाशाचा रंग कोणता असतो, तर BLUE ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे निळा. पुढचा प्रश्न, गुड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. गुडचा विरुद्धार्थी विचारलाय बघा. गुड म्हणजे चांगला, आणि मग त्याच्या अपोजिट काय, बॅड. बॅड म्हणजे वाईट. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, कोणता जंगली प्राणी नाही. आता FOX फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. कोल्हा जंगलीच प्राणी आहे. TIGR टायगर. टायगर म्हणजे वाघ सुद्धा जंगलीच प्राणी आहे. LION लायन. लायन म्हणजे सिंह. सिंह सुद्धा जंगली आहेत. मग COW काऊ. काऊ म्हणजे गाय. गाय हा काय आहे, पेट ॲनिमल आहे, म्हणजे पाळीव प्राणी आहे. मग जंगली प्राणी नाही विचारले, म्हणून मग उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न, चित्रातील मुले कोणता खेळ खेळत आहेत. आता ही चित्रातील मुले कोणता खेळ खेळतात, क्रिकेट. क्रिकेटमध्ये बॅट बॉल आहे का यांच्या हातामध्ये, नाही. फुटबॉल. फुटबॉल खेळताना मोठा बॉल असतो, मग मोठा बॉल आहे का, तर नाही आहे. टेनिस आहे का, नाही. मग काय, हॉकी. आपल्याला माहिती ही जी अशी बॅट असते, अशी आहे की नाही, ती छत्तीच्या दांड्यासारखी 8 अंकासारखी, त्याला आपण काय म्हणतो, हॉकी. मग ही मुलं कोणता खेळ खेळत आहेत, तर हॉकी. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, रात्री झोपताना कोणते अभिवादन कराल. गुड मॉर्निंग सकाळी उठल्यावर करतो, शुभ सकाळ. गुड डे म्हणजे चांगला दिवस जावं आपल्या ह्याच्यासाठी, हो की नाही. गुड नाईट म्हणजे काय, शुभरात्र. मग रात्री झोपतानाच आपण शुभरात्र म्हणतो, म्हणजे गुड नाईट. मग ऑप्शन नंबर 3 आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. गुड आफ्टरनून आपण दुपारी म्हणतो, शुभ दुपार. पुढचा प्रश्न बघूया, सूर्य कोणत्या दिशेला मावळतो. तर बघा आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे ह्या दिशा. EAST ईस्ट म्हणजे पूर्व, आणि WEST वेस्ट म्हणजे पश्चिम, आणि हे नॉर्थ. नॉर्थ म्हणजे उत्तर, आणि साऊथ म्हणजे दक्षिण. आता सूर्य पूर्वेला उगवतो, मग पूर्वेलाच आपण काय म्हणतो, ईस्ट. मग ईस्ट कुठे आहे, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, सफरचंद या फळासाठी इंग्रजी शब्द कोणता. ॲपल. APPLE ॲपल. ॲपल मीन्स सफरचंद, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ORANGE ऑरेंज. ऑरेंज मीन्स संत्री. MANGO मँगो. मँगो म्हणजे आंबा. BANANA बनाना. बनाना म्हणजे केळी. पुढचा प्रश्न बघा, आठवड्याचे वार किती. आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार असतात 7, मग 7लाच आपण इंग्रजीमध्ये 7 म्हणतो, मग SEVEN 7. ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी प्रश्नचिन्ह कोणते. क्वेश्चन मार्क्स ज्याला आपण म्हणतो, मग हेच काय आहे, क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ह्याला आपण एक्सक्लेमेशन मार्क म्हणतो, ह्याला इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो, आणि ह्याला नुसता कॉमा म्हणतो. सोबतच्या चित्रावरून शब्दकोडे पूर्ण करा. बघा इथे चित्र दिले, त्याच्यामुळे आपल्याला सोपं असेल. ROSE रोज. गुलाबाला आपण रोज म्हणतो, मग इथे काय येणार आहे, यस येणार आहे, आणि SUN सन. सन म्हणजे सूर्य. मग इथे आपलं उत्तर काय आहे, तर यस. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखायची. फास्ट स्लो. फास्ट म्हणजे जोरात, स्लो म्हणजे हळुवारपणे, हे योग्य आहे. हॉट कोल्ड. हॉट म्हणजे गरम, कोल्ड म्हणजे थंड, हे पण बरोबर आहे. बिग स्मॉल. बिग म्हणजे मोठा, आणि स्मॉल म्हणजे छोटा, हे पण बरोबर आहे. ब्लॅक क्रो दिला इथे. ते ब्लॅकच्या अपोजिट काय पाहिजे, ब्लॅक म्हणजे काळा, त्याच्या अपोजिट व्हाईट पाहिजे होता, म्हणून ही जोडी चुकीची आहे. सोबतच्या चित्रामध्ये कोणता प्राणी आहे. आता हा काय आहे, तर हा आहे रॅबिट, हो की नाही. मग RABBIT रॅबिट. ऑप्शन नंबर 1. कॅरट म्हणजे गाजर. रॅट म्हणजे उंदीर. पॅरोट म्हणजे पोपट. पुढचा प्रश्न बघा, डिसेंबर नंतर कोणता महिना येतो. आता डिसेंबर बघा जानेवारीपासून सुरू होतं, ते डिसेंबरमध्ये संपतं, मग डिसेंबर नंतर परत जानेवारी महिना येतो, म्हणून मी इथं उत्तर काय आहे, जानेवारी. ऑप्शन नंबर 1. आता बुद्धिमत्ता चाचणी. बघा इथे आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिलेले आहे. आता प्रश्न बघूया आपण, वरील अक्षरमालेतील उजवीकडून 20वे अक्षर कोणते. आता उजवीकडून बघा आपल्याला मुलांना कळण्यासाठी ते उजवीकडून आणि डावीकडे दिलेलं आहे. आपला उजवा हात ती पुस्तकाची उजवी बाजू, आपल्या डावा हात ती पुस्तकाची डावी बाजू. आता उजवीकडून 20वे विचारले, हे प्रत्येकाचा गट किती, 5चा गट आहे बघा, 1 2 3 4 5, इथे पण 5. मग आपल्याला 20वा, मग इकडून 20वा, मग हे 5 5 आणि 5 10 15 आणि हे 20. मग 20व्याला कोणता आहे, तर यफ आहे. मग यफ कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. वरील अक्षर मालिकेत डावीकडून 12वे अक्षर कोणते. आता डावीकडून 12वे विचारले, मग बघा हे 5 आणि हे 5 10 11 12. एल हे काय आहे, 12व्या नंबरला आहे. पुढचा प्रश्न, या अक्षरमालेत कोणते अक्षर 2 वेळा आले आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावेळेस आपण काय करायचं, क आहे ते किती वेळा आले ते मोजायचं आधी. बघा एक क 1 वेळाच आले, मग किती वेळा आले, तर बघा इथे 1
एक वेळाच आलेला आहे. र किती वेळा आले तर र बघा 1 आणि हे 2. मग र आलेला आहे 2 वेळा. भ किती वेळा आलेला आहे तर बघा इथे भ 1 वेळाच आलेले. मग 2 वेळा आलेलं अक्षर विचारले म्हणून मग र. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. खालील गटातील चुकीचे पद ओळखा. हुशार, चतुर, गरीब, कोल्हा, लबाड. आता हुशार, चतुर, गरीब आणि लबाड हे सगळे विशेषण आहेत आणि कोल्हा मात्र काय आहे, नाम आहे. म्हणून मी इथे वेगळं काय येणार आहे तर पर्याय क्रमांक 1 कोल्हा. 30वा प्रश्न बघा. एका रांगेत 13 व्यक्ती उभ्या आहेत तर मध्यभागी असलेल्या दिनूचा क्रमांक किती. बघा इथे एका रांगेमध्ये 13 व्यक्ती उभे आहेत आणि दिनू आहे तो मध्यभागी उभा आहे. दिनू आहे तो मध्यभागी उभा आहे. मग आपल्याला त्याचा क्रमांक काढायचा. मग काय करायचं, एकूण व्यक्ती किती आहेत 13 आहेत. मग मध्यभागची संख्या काढायची, त्याचे निम्मे करायचे. मग 2 ने भागायचं. मग 2च्या पटीमध्ये 13 आहेत का तर नाही आहेत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे, बेसक 12. मग 13 मधून जर 12 केले बघा, 3तून 2 गेले, बाकी आली 1, 1तून 1 गेले 0. मग बाकी किती आले 1 आले. तर आता बघा भागाकार किती आले आपल्या 6 आले. मग या दिनूच्या अगोदर 6 व्यक्ती, दिनूच्या नंतर 6 व्यक्ती आणि ही जी बाकी राहिले ती इथे आहे. मग 6च्या नंतर ही व्यक्ती कितवी 7वी. बघा पुढे 6 मागे 6, 6 आणि 6 12 आणि हा दिनू 13वा. बरोबर 13 आले. म्हणून मग 6च्या नंतर दिनूच्या पुढे 6 जण आहेत, दिनूच्या मागे 6 जण आहेत. मग 6च्या नंतर हा 7वा क्रमांक. मग दिनूचा नंबर कितवा आहे तर 7वा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. पूर्वेकडे तोंड करून उभा असलेल्या संदीपच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल. ज्यावेळेस दिशांचा प्रश्न येतो त्यावेळेस या पद्धतीने छोट्या का होईना अशा शॉर्ट्समध्ये दिशा काढून घ्यायच्या आहेत. पूर्व, त्याच्यासमोर बरोबर पश्चिम आणि मग हे दक्षिण आणि वर उत्तर. कारण प्रश्न लिहिताना जर आपण असंच लिहित असेल तर आपली तेवढीच प्रॅक्टिससुद्धा होते. मग पूर्वेकडे तोंड करून उभा असलेल्या संदीप, पूर्वेकडे तोंड करून उभा आहेत म्हणजे संदीपचं तोंड या पद्धतीनं आहे. बघा मी इथे पेन्सिल दाखवते. पूर्वेकडे तोंड करून संदीप उभा आहे. आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा, मग डाव्या हाताला म्हणजे काय इकडे की नाही, मग डाव्या हाताला कोणती दिशा आहे तर उत्तर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 32 आणि 33 साठी सूचना. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय ओळखायचा आहे. आता इथे बघा 7, 14, 21. आता इथे 7चाच पडायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रत्येकामध्ये 7चा फरक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता इथे बघा ही आकृती वर आहे, इथे उजवीकडे बघा वर उजवीकडे खाली आणि आता इथे कुठे येणार आहे डावीकडे. म्हणजे या डायरेक्शनने ती आकृती फिरते. मग आता इकडे तिचं तोंड येणार. मग इकडे तोंड कुठे आहे तर बघा इथे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आकृतीतील आकृतीचा आरशातील प्रतिमा कशी दिसेल. आरशातील प्रतिमा एक सोपी पद्धत सांगते, लक्ष ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण आरशातली प्रतिमा बघतो, मी माझ्या या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, 5 जी आपल्याला प्रश्न आकृती दिली ते आधी असे या पद्धतीनं काढून घ्यायचे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण आरशामध्ये उभं राहतो त्यावेळेस आपण डावा हात वर केला तर आरशातली प्रतिमा आपल्याला उजवा हात दाखवते आणि आपण उजवा हात वर केला तर आरशातली प्रतिमेचा आपल्याला डावा हात वर दिसतो की नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, या चिन्हावरूनच लक्षात राहतंय की जो हा भाग आहे म्हणजे डावीकडचा भाग उजवीकडे जाणार, म्हणजे या पद्धतीनेच हो की नाही, आणि उजवीकडचा भाग डावीकडे. मग बघा एक सोपी पद्धत सांगते, जर असं नाही समजलं तर ही आकृती अशी ठळक थोडीशी काढून घ्यायची कागदावर. आणि आता फक्त हे काय करायचं बघा, हे कागद आहे ना तो फक्त मी पान हे पलटते, या पद्धतीनं पलटला. आता जसा आपल्याला भाग दिसतोय तसं आपण गिरवून घ्यायचा आणि या प्रश्न आकृतीमध्ये बघा शोधा अशा प्रकारची आकृती कुठे दिसते आपल्याला तर बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये. या पद्धतीने आपण जर आरशातल्या प्रतिमेचा प्रश्न सोडला तर 100% मी तुम्हाला खात्री देते की हा प्रश्न कधीच तुमचा चुकणार नाही, 100% बरोबरच येणार. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न बघा. पाण्यातली प्रतिमा आहेत, मग पाण्यातल्या प्रतिमेला पण तसंच आहे. पाण्यातल्या प्रतिमेला फक्त फरक काय आहे की वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग वर जातो. आता बघा इथे मी लिहून दाखवते. इथे मी कमळ हा शब्द आहे तसा लिहिते. बघा कमळ आहे तसं जरा डार्क लिहायचं आहे, ठळक लिहायचं आहे. आता मी काय 2 स्टेप करतात बघा. मी कमळ हा शब्द लिहिला, मी आता हे पान असं फक्त पलटले. पान पलटल्यावर आपल्याला जसं दिसतंय तसं आपण हे काय करायचं लिहून घ्यायचं. बघा मला या पद्धतीने इथे गिरवलेलं दिसतंय. इथे मी काय करते बघा, पान पलटल्यावर हे असं आलं, मी गिरवून घेतले. आता मी काय करते फक्त बघा हे कागदाचा जो भाग आहे ना तो वरचा भाग खाली करते आणि खालचा भाग वर करते या पद्धतीने. आता अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा बारकाईने लक्ष द्यायचं आहे. बघा इथे नाही, इथे नाही दिसत आहे आपल्याला. बघा इथे जर आपण निरीक्षण केलं तर बघा हे असंच आहे सेम, हा मग असाच आहे
आणि हे ळ सुद्धा असंच आहे. मग आपल्याला कुठे आकृती दिसते? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या पद्धतीनं पाण्यातल्या प्रतिबिंबाचा हा प्रश्न सोडवायचा आहे, पाण्यातील प्रतिमा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. गटात न बसणारे पद ओळखा. आता इथे आपल्याला गुलाब, मोगरा, शेवंती आणि सफरचंद दिले. हे सगळे फुलं आहेत आणि सफरचंद हे काय? फळ आहे, म्हणून हे वेगळं आहे. 37वा प्रश्न. पहिल्या शब्दाचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या शब्दाचा चौथ्या शब्दाशी आहे, तो ओळखा. उन्हाळा गरम होणे. बघा, उन्हाळ्यामध्ये गरम होतं, मग हिवाळ्यामध्ये काय? थंडी वाजणे, तापणे, गरम होणे का भिजणे? तर थंडीमध्ये थंडी वाजते, ओके. म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती आकृती ओळखा. आता इथे त्रिकोण आहे, इथे चौकोन आहे. बघा, इथे 1 2 3 बाजू आहेत आणि याला मात्र बघा 1 2 3 4, म्हणजे इथे 3 बाजू, इथे 4 बाजू आणि इथे बघा 1 2 3 4 5, इथे 5 बाजू. मग आता वाढवत जायचे ना, एक एक बाजू वाढवत गेले. 3 4 5. आता इथे 6 बाजू असणारी आकृती पाहिजे. मग 6 बाजू कोणाला? तर बघा षटकोनाला 1 2 3 4 5 6, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 39वा. हुबेहूब दिसणारी आकृती कोणती? मग सेम अशी आकृती आपल्याला कुठे दिसते? तर बघा बरं, सेम अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. बघा, इथे सेम असंच आहे आणि सेम पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मुसळधार या शब्दात एकूण किती अक्षरे आहेत? बघा 1 2 3 4 5. किती आहेत? 5. पर्याय क्रमांक 4. खालील संख्या मालिकेत कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे? आता इथे सांगितलं मगाशीच जसे अक्षर तसेच आता अंक सुद्धा मोजायचे. 5 किती वेळा आलाय? बघा 1 5 1 वेळा आलाय. 4 किती वेळा आले? बघा इथे 4 सुद्धा 1 वेळा आलाय. 3 किती वेळा आले? 1 2 3 3 3 वेळा आले आणि 1 किती वेळा आले? 1 2 3 4 5 6. 1 हा 6 वेळा आले. मग सर्वाधिक वेळा म्हणजे जास्त वेळा कोणता अंक आले? तर 1. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. केळू चिक्कूपेक्षा महाग आहे, डाळिंब केळीपेक्षा महाग आहे, चिक्कूपेक्षा द्राक्ष स्वस्त आहे, तर सर्वात स्वस्त काय? ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यावेळेस तोंडी उत्तर काढता पण येतं, पण तरी पण या पद्धतीने काढलं तर आपलं उत्तर कन्फर्म होतं. बघा, केळी चिक्कूपेक्षा महाग आहेत. मग केळी आहेत ते चिक्कूपेक्षा महाग आहेत, म्हणून केळी जरा उंच काढते आणि चिक्कू थोडे खाली काढते. आता काय सांगितले? डाळिंब केळीपेक्षा महाग आहेत, म्हणजे जे डाळिंब आहेत या केळीपेक्षा महाग आहेत, मग डाळिंब केळीपेक्षा थोडे वर काढायचे. आणि चिक्कूपेक्षा द्राक्ष स्वस्त आहेत, या चिक्कूपेक्षा द्राक्ष स्वस्त आहेत, म्हणून मग द्राक्ष इथे काढले. तर आपल्याला विचारले सर्वात स्वस्त काय? मग सर्वात खाली ग्राफ कुणाचा आहे? तर द्राक्षाचा, म्हणून मग द्राक्ष काय आहेत? सर्वात स्वस्त आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. गटात न बसणारे शब्द ओळखा. नाक, कान, घसा, डोळे. नाक, कान आणि डोळे हे ज्ञानेंद्रिय आहेत आणि घसा हे वेगळे आहे, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा शब्द बघा. ही अक्षरे जुळवल्यास कोणता रंग तयार होतो? मग पांढरा. मग इथे पांढरा. पर्याय क्रमांक 2. गटाशी जुळणारे पद ओळखा. जाई, जुई, गुलाब. आता इथे सगळी फुलांची नाव आहेत, मग फुल कोणतं आहे? तर मोगरा. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. एक दोरी 5 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील? बघा, ही दोरी आहे ती 5 ठिकाणी आपल्याला कट करायची. मी इथे बघा जिथे 1 2 3 4 आणि हे 5. बघा, मी इथे 1 2 3 4 5 5 ठिकाणी कापली. मग तिचे तुकडे किती झाले? मधले तुकडे मोजायचे. 1 2 3 4 5 6. मग तिचे तुकडे किती झाले? 6. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद ओळखा. इथे 1 चौकोन आहे, 2 आहे, 3 आहे. आता इथे येणारे 4, म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खालील वेण आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. फक्त त्रिकोणात किती चेंडू आहेत? आता त्रिकोणात विचारले फक्त त्रिकोणामध्ये किती चेंडू आहेत? मग त्रिकोणामध्ये किती चेंडू आहेत? तर एकच आहे, हो की नाही? मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1 चेंडू आहे. सर्व मिळून किती चेंडू आहेत? बघा, आता हे सर्व चेंडू आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. किती चेंडू आहेत? 7. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. 50वा. तुमचा मित्र खेळताना मैदानावर पडला तर तुम्ही काय कराल? मग आपण काय करू? घरी पळत जाऊ का? नाही. त्याच्याकडे पाहत बसाल का? तर नाही. शाळेतील प्रथमोपचार पेटीतील औषध लाव का? त्याच्याकडे पाहून हसाल? नाही, हसायचं नाही, हो की नाही? मग इथे काय? पर्याय क्रमांक 3 हे योग्य कृती आहे. त्याच्याकडे शाळेतील जी प्रथमोपचार पेटी असते पेटीतील औषध त्याला लाव. ठीक आहे, या पद्धतीने आपण आज इंग्रजी आणि बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.